बाळाच्या मानेमागे किंवा डोळ्यांवर असा गुलाबी लालसर डाग दिसतोय का? यांना सॅल्मॉन पॅच किंवा स्टॉक बाईट म्हणतात. अनेक पालक हा डाग बघून घाबरतात, पण बहुतेक वेळा हे अगदी नॉर्मल असतं. मानेमागे, डोळ्यांवर, कपाळावर किंवा नाकाजवळ हे डाग जास्त दिसतात. हे डाग जन्मताच असू शकतात आणि नवजात बाळांमध्ये खूप कॉमन असतात. त्वचेखालील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या थोडा प्रॉमिनंट दिसू लागल्यामुळे असे डाग दिसतात. जर बाळ रडत असेल, ताप आली असेल किंवा जोर लावत असेल, अशा वेळेस हे डाग अजूनही प्रॉमिनंट दिसू शकतात. चांगली गोष्ट म्हणजे डोळ्यांवरील किंवा चेहऱ्यावरील जे डाग आहेत ते काही महिन्यात हळूहळू कमीही होतात. मानेमागचा जो स्टॉक बाईट आहे तो काही मुलांमध्ये मोठ्यापणी दिसू शकतो आणि तेही अगदी नॉर्मल असू शकतं. पण जर हा डाग प्रॉमिनंट किंवा डार्क दिसत असेल, झपाट्याने पसरत असेल किंवा शरीरावर अनेक ठिकाणी असेल, तर मात्र तुमच्या डॉक्टरांना नक्की दाखवा. तुमच्या बाळालाही असा डाग आहे का? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.